छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. ज्यांच्यामुळे हा दिवस आम्हाला पाहायला मिळाला त्या शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना. आजच्या या प्रचार सभेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन सिने अभिनेता माझा मित्र प्रवीण तरडे या ठिकाणी आलेत. व्यासपीठावर मावरे जी आहेत, गजानन बारवाल जी आहेत, कुंडलवाला आहेत. सर्वांची नावं घेतलं तर वेळ जास्त जाईल. सर्व उमेदवार आहेत आणि आज ज्यांनी प्रवेश घेतला ते सर्वजण आता एका ताकदीने इथं आलेले आहेत. प्रवीणजी, मी या पदमपुरातला लहानाचा मोठा इथून झालेलो आहे. याच वट्यावर कुठेतरी आम्ही बसायचो, परंतु आयुष्यातली सर्वात मोठी गर्दी आज मी पहिल्यांदा पाहिली. मला पदमपुरामध्ये आलोय का कुठं दुसरीकडे गेलो हेच कळायला मार्ग नव्हता. नेमकं झालंय का पदमपुरा सगळं इकडे आला कसा? आपल्याला छोट्या सभा घ्यायची सवय, परंतु त्या टोकापर्यंत पाहिलं तर सर्व लोक त्या तिकडे लांब जाऊन तिथपर्यंत बसलेले आहेत. मला काही गोष्टी आठवल्या. प्रवीणजी, जेव्हा आम्ही शिवसेनेचं काम करायला लागलो होतो त्यावेळेला आम्हाला कोणी ओळखत नव्हतं. दंगली जेव्हा व्हायच्या ना तर आम्ही या पदमपुऱ्यामध्ये आमचं टोळकं होतं सर्व. का त्यातले काही सहकारी आमचे नाहीत, लाला नाही, त्याची आठवण येते. आणि माझ्या बरोबर दिवस रात्र फिरणारा नंदू देवतवाल नाही, त्याची आठवण होते. अनेकाला जवळून पाहिलेले आहे. जेव्हा दंगली व्हायच्या एकदा तर पोलीसवाले आले. त्या पॉम्पलेटवर आमच्या सगळ्यांची नावं असायची. सुभाष पाटील जिल्हा प्रमुख, संजय शिरसाट उपजिल्हा प्रमुख, नंदकुमार देवतवाल जिल्हा संघटक, असे जे काय 5-25 नावं असायचे. पोलीसवाले यायचे आणि मग शोधायचे आम्हाला अटक करण्यासाठी. एकदा तर पोलीसवाला आला. मी तर सुंदरचा दवाखाना बाजूला जगलालचं किराणाचं दुकान, मी बसलेलो. पोलीसवाला आला. आता त्या काळामध्ये पोलिसाला घाबरायचो ना आपण. मी कॉन्स्टेबल आला म्हणजे काय, त्याच्या हातात तो दंडन भिंडन ते यायचे. ते त्यांनी ते पॉम्पलेट घेतलं आणि मलाच विचारलं, ए इकडं संजय शिरसाट कुठं राहतो? आता मी पण काय कमी हुशार आहे का? मला आगे जाओ, राइट में जाओ, वहां इमली का झाड है. देवतालच्या घराच्या मागे पहा चिंचाचं झाड होतं मोठं. मला उस इमली का झाड है, वहां जाओ, उसके बाजू में रहता. पोलीस वाले गेले तिकडं. मी जे पळालो लवकर. मी म्हटलं त्याला जर कळालं की तोच बदमाश होता तो उगाच आपल्याला मारायचा. या घटना मी यासाठी सांगतो की हे अनुभव झाले. पदमपुरातल्या प्रत्येक माणसाने पाहिलं की हा ओटा आमचा कायमस्वरूपी असायचा 11-12 वाजेपर्यंतचा. इथं गप्पा मारून आम्ही ठरवायचो की आंदोलन कसं करायचं.
अरे हे सगळं जेव्हा पाहतो त्या टायमाला आज मनाला एक समाधान लाभतं, माझा पदमपुरा कालही एक होता, आजही एक आहे. आम्हाला मावरे रमेशच्या वाड्यामध्ये आम्ही लपायचो, माहितीये ना? रमेश नाही आज आम्ही लपायचो हो इकडं. घर जवळ असून सुद्धा आम्हाला लपावं लागायचं पोलिसाच्या धाकामुळं. दिवस जातात, दिवस राहत नाही. त्या काळामध्ये जे काय भोगलं त्याचा परिणाम असा झाला. आज तोच संजय शिरसाट जो इथं कधी रिक्षा चालवायचा, इथंच राहायचा, इथंच फिरायचा, तो आज महाराष्ट्र राज्याचा मंत्री आहे. जे पोलीसवाले लाकडं घेऊन आम्हाला शोधत होते संजय शिरसाट का राहता, तेच पोलीसवाले मला संरक्षणासाठी आहेत. वाव 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 गाड्या पुढे बी मागे बी. हे घडलं ना, कधी आयुष्यामध्ये स्वप्न सुद्धा नव्हतं आमचं. कधी नगरसेवक होईल, कधी आमदार होईल, कधी मंत्री होईल, पालकमंत्री होईल. अब तो पुलिस अपने इशारे पे चलेगी. म्हणून काल एकाने सांगितलं, काल तुम्ही पाहिलं ना, काल सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला, शेर आहे रे शेर आहे, शेर आहे रे शेर आहे. हे तोंडाळे तो, यांच्या तोंडातच दम आहे, बाकी कुठे दम नाही. असा मारला त्याला त्यांच्याच लोकांनी. तुम्ही फक्त त्या जीपचा फोटो पाहिलेला आहे, बाकी मार खातांचा फोटो नाही पाहिला. येईल काही दिवसांनी. असा मारला, शेर आया शेर आया. ताबडतोब बातमी, संजय शिरसाट मंत्री, पालकमंत्री संजय शिरसाट आणि त्या सावेने पाठवलेले ते गुंड होते आणि त्यांना त्यांचं संरक्षण होतं म्हणून माझ्यावर हल्ला झाला. आता काही संबंध आहे आपला त्याचा? त्या भांड्याशी काही संबंध आहे आपला? उगाच नाव घेतात, उगाच. अरे हरामखोर, तुम्ही त्या नगरसेवकाच्या तिकिटात पैसे खाल्ले, त्यांच्याकडून पैसे खाल्ले, तिकीट वाटले, जे कार्यकर्ते होते लागले धुवायला. परंतु आजकाल झालंय कसं, संजय शिरसाटचं नाव घेतल्याशिवाय कोणतं भाषण पाहत असं. अपना नाम लिए बिना उसका चलता ही नहीं दुकान. आपलं नाव घेतल्याशिवाय दुकान चालत नाही कोणताही. कुठेही त्याची सभा होऊ द्या, संजय शिरसाट आलाच पाहिजे. पण एक सांगतो, तिकडं त्याच्या घरी जर काही झालं त्याच्यात माझा हात नाहीये. लक्षात आलं ना तुमच्या? माझा हात नाहीये. नाही तर तुम्ही मला बदनाम कराल. त्यांनी केलं तर करू द्या, कुठेही ना. आम्ही उठाव केला. तुम्हाला माहिती आमचा प्रवास, सुरत, गुवाहाटी, काय झाडी काय डोंगर. हे सर्व केल्यानंतर आम्ही पहिलं काम केलं. हे बघा, छोटस काम असतं पण किती मोठं काम करून जातं लक्षात ठेवा. मंत्रिमंडळ स्थापन झालं, पहिला ठराव घेतला. आता हे उबाठावाले तर इतके खोटारडे आहेत ना, याला कायच करावं यांना. आता मी त्यांना उबाठा बी म्हणत नाही, आता उबाठा मामू, ते बोकडा आणि दाढीचं एक असतं मध्ये, आणि ते एक हिरो आपलं वरून काळं आतून काळं. आता कोण आहे तुम्हाला माहितीये? काय स्टाईल त्याची, काय ऍक्शन त्याची. हे संजय शिरसाटच्या सभेला ही गर्दी आहे. एवढी गर्दी
कधीतरी कुठेतरी घेऊन दाखव, तर मी तुला मानल. एवढी गर्दी. हिंदुत्वाच्या गप्पा मारतात. किती लोकांना उमेदवार दिली? 12. आपण 12ला काय म्हणतो? काहीतरी शब्द आहे त्याला. बाराचे का? खोट बोलतात. अरे अभी शिवसेना कधी आणली हे सगळ्याला माहिती. मावरे मामा तुमको मालूम है, नंदू घोडेला माहितीये, गजानन बारवालला माहितीये. आम्ही 86 पासून लढतो, 85-86 पासून. आणि काय स्पष्टीकरण देतात? वो टाइम रशीद महमूद उधर से लड़ रहा था, हम इधर से लड़ रहे थे. एक तुम्हाला सांगतो, एकच छोटस उदर त्याचा विषय क्लोज. हा म्हणतो असं. यांनी शिवसेनेत प्रवेश कधी केला? 97ला. दंगलीचं कधी? 86 सांगतो. काही संबंध तरी आहे रे तुझा? अरे त्याच्या वार्डामध्ये जेव्हा मी शाखा उद्घाटन केली तर त्यांनी सांगितलेला किस्सा आहे. त्याचा कोणी एखादा पंटर असेल तर त्याला विचारा, फोन करून विचारा त्याला. त्याच्या शाखेमध्ये जिथं उद्घाटन केलं त्या टायमाला हा आठवत होता हाफचड्डीमध्ये. आता हाफचड्डी मधला माणूस तो दंगलीत होता म्हणे. आणि हम इधर से लढ रहे थे, वो उधर से लढ रहे थे. ही खोटी बोलणारी अवलाद आता तयार झालेली. म्हणून झालेला तो उठावा. अरे हिंमत लागते. सत्तेमध्ये असताना सत्तेला लात मारून जेव्हा बाहेर पडतो ना, ती खरी शिवसेना आहे. ती शिवसेना प्रमुखांनी शिकवलेली शिवसेना आहे. आणि आम्ही बाहेर पडल्यामुळं माहितीचं सरकार आलं, हे भाजपवाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. नसतं आलं असतं का? 105 बैठो बाजूने. जाऊ दे, त्यांचा विषय जाऊ दे. आल्यानंतर पहिला ठराव घेतला आम्ही, छत्रपती संभाजीनगर. परिणाम काय झाला तुम्हाला सांगतो. हे काल आलो होतो ना एक माकड, वर काय गोल टोपी घालतो, आपल्या माकड सारखंच दिसतं. पहिले लहानपणी तुम्ही पाहिलं का माकड खेळायचं आपल्याकडे? ते माकडाच्या डोक्यावर टोपी ठेवायचे. अरे तेरी बेबी गाई रे मायके आभी तर उठ. तसं ते टोपी घालतं, ही शेरवानी घालतं. बरं झालं बाबा, अशा लोकांपासून दूर. दुपारीच बिर्याणी खाता. येऊन किती जहरील बोलतात. हम संभाजीनगर नहीं होने देंगे. काल तर त्यांनी काय बोलला माहिती का? मेरे को औरंगाबाद से इतना प्यार है, मैं मर गया तो इधर ही दफना दो. अरे एकाला दफनवलं त्यालाच काढायला आम्ही परेशान आहे. ही दुसरी औरंगजेबाची अवलाद आपल्याला कशाला पाहिजे? कशाला पाहिजे औरंगजेबाची अवलाद आपल्याला? का तिकडे हैदराबाद मध्ये काय जागाच राहिली नाही? एक लक्षात ठेवा, हा ठराव घेतल्याने काय झालं? छत्रपति संभाजीनगर. अब बेटा तेरे को अगर दफनाने का भी रहा, मृत्यू दाखल्यावर नाव काय येईल? छत्रपती. मेहनत करून घरात जर मूल झालं, दाखला काढायचं लागतं ना आपल्याला. दाखला पोरग जन्मलं म्हणून नाव काय येईल? छत्रपती. आता तुमच्याकडे आहे पद्धत 2, 3, 4 बायका करायची. रजिस्ट्रेशन करायला गेला तर नाव काय लिहावं लागेल? ऍड्रेस छत्रपती. कशी मारली आम्ही पटकन. एकच खुटी मारली. आता बेटा इच्छा असो का नसो, तुमच्या बापाचं नाव तुम्हाला लिहावंच लागेल. याला म्हणतात काम. याला म्हणतात कामाचा पद्धत.
अरे एकनाथ शिंदे साहेबांनी एक अशी एक चिमटी होती बारीक, माझी लाडकी बहीण योजना, किती लोकांना फायदा होतो, किती हात करा बरोबर, या बघा सगळ्याला फायदा होतो. एक योजना माझ्या बहिणीनं सगळ्यांना त्याची मदत होते. आपण कधी पाहिलं का जातीवाद कधी केलं का? मुस्लिम महिलाला पण होते ना. भाषण काय करतात, हमारे मुस्लिम महिला को नकाब को अगर हाथ लगाएंगे तो हाथ छाड़ डालेंगे. कशाला रे बाबा, आमच्याच बायकोकडे पाहायला आम्हाला टाइम नाही. महिला त्यांचं नकाब काढायचं काय पाहायचं का? अरे ही काय संस्कृती आहे का आमची? बोल. अरे लोकांना माता भगिनी म्हणणारे आम्ही लोक. तुमची नियतच साल्यावर खराब आहे. साल्यांची नियतच खराब आहे. त्यांना वाटतं की आपलं नकाब जर हटवलं तर ह्याच्यावर कुणी लाईन मारेल का? काय करायचं लाईन मारेल? अरे आम्ही तुला माता भगिनी म्हणतो ना. बायकोवर पण विश्वास नाही का यांचा? कमाल झाली त्यांना. त्यांची मस्ती उतरवण्यासाठी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. लक्षात ठेवा. आपल्यामध्ये आपसामध्ये काही भांडणं असतील, थोडं बाजूला ठेवा, थोडं बाजूला ठेवा. हे सगळे आपलेच येतो. जे काही उभे राहिलेत ना विरोधात, ते मी त्यांना विरोधक मानतच नाही. आपले राग असतो, डोक्यात राग असतो. आता माझी आमदारकी नाही पाहत का तुम्ही? किती लोक उभे असतात, अनेक लोक उभे असतात. मला पहिल्यांदा निवडून दिलं तर म्हणे असंच निवडून दिलं, फ्लूक मध्ये लोकांच्या याच्यामध्ये थोडासा जोश होता म्हणून निवडून दिलं. दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा नाही म्हणे आता काय संजय शिरसाटचं खरं, आप तो गिरणीच वाला है, आप तो गिरेंगाच गिरेंगा. आज चौथ्यांदा ते तो बंडखोरी आणि ते महाशय गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही. वा वा, 50 ओके, एकदम ओके. अरे कुठे गेले तुमच्या घोषणा? बोलत होतं ना, रस्त्यावर फिरू देणार नाही, असं करू देणार नाही. हॅलो, आता ते हम दो हमारे दोच राहिलेत. इकडून तो खैरे, इकडून ते अमादास, रोज भांडत आहेत. आमच्या कार्यकर्त्याला सांगतात तुम्हाला निवडून आलंच पाहिजे बरं का. अरे हराम आहे हो. कार्यकर्ता सांभाळायचं ठेवा रे, लक्षात ठेवा. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतलाय. तुमची जबाबदारी आजपासून संजय शिरसाटची, तुमच्या मोठ्या भावाची आहे. लक्षात घ्या. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, संजय शिरसाट जेव्हा शब्द देतो तो पुरा करतो, कधी शब्द पडू देत नाही. पदमपुराचा डेव्हलप केलाच, आपण सर्व काम केलं, तुम्हालाही माहिती आहे. परंतु या शहरामध्ये जी बस्ती चालली त्याच्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे. आपल्याला सगळ्यांची साथ पाहिजे. ही अवलादपुराची नाहीये. मी एका ठिकाणी काल बोललो, यमामला पहिला खासदार कोण निवडून दिला? यमाम आणि वंचित बहुजन आघाडीचा युती. लोक बी आमचे येडे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं आपल्याला मतदान करावं लागेल. इथं काही जण असेल वंचितला मतदान म्हणून इम्तियाजला मतदान करणारे. मतदान दिलं, लाईन लावून मतदान दिलं, पैसे पण दिले. साला आम्ही इलेक्शन मध्ये कंगाल होतो, तो इलेक्शन जिंकून फायद्यात राहिला. किती महिन्यात बदलला. पुढच्या 5 वर्षाच्या पहिले ज्यांच्या आशीर्वादामुळे तो निवडून आला होता, आपल्या मधल्या फुटीमुळे तो निवडून आला होता. फूट झाली होती ना आपल्यामध्ये, आपल्या मतामध्ये फूट झाली होती. त्याचा फायदा घेऊन निवडून आला. त्या प्रकाश आंबेडकरला त्यांनी सोलापूरला पाडलं, अकोल्याला पाडलं. म्हणून त्या प्रकाश आंबेडकरने सांगितलं की हरामखोरांच्या बरोबर राहायचं.
हे गद्दार कुणाचेच नाही, सगळ्यांचा फायदा घेऊन आपल्यावर आक्रमण करायचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुमच्या माझ्यामध्ये मतभेद असेल मला भेटा. आज मी आमदार आहे, मंत्री आहे, पालकमंत्री आहे, कशाला मी त्यांच्या विरोधात बोलू. परंतु शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलं नाही. खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय असतं ते शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलं. म्हणून आमचा आवाज कधी कोणी दाबू शकणार नाही. अरे सत्ता गेली काय राहिली काय, आम्हाला शिवसेना प्रमुख मोठे आहेत, त्या पद्धतीने आम्ही जाऊ. अनेक किस्से तुम्हाला सांगता येईल. मी सर्व बंधू भगिनीला विनंती करेन, याच्यातलं एकही वाक्य जर खोटं असेल नका मग मतदान करू, आणि जर खरं असेल तर एकही मतदान इकडच्या तिकडे जाता कामा नये. तुम्हाला माहिती आहे, तुमच्या समोर लहानाचा मोठा झालेला मी आहे. मी कधी बोलताना कधी हायगाई केली नाही. म्हणून तर आपलं नाव आहे चलती तो उसके लिए आहे ना. एक भोंगा का उधर से बोलता, एक मित्र मैं बोलता हूं. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना उत्तर देणारे एकमेव संजय शिरसाट आहे की तुमच्या आशीर्वादानं, आहे की तुमच्या आशीर्वादानं. आपण बोलल्यानंतर कोणी प्रत्युत्तर देत नाही. ही तुमची ताकद आहे. तुम्ही माझ्या पाठीशी आहात. तुमच्या ताकदीच्या बळावर मी बोलतोय. अरे आमदार अनेक झाले, अनेक गेले, खासदार आले गेले, मंत्री आले गेले. माणसाची नाळ तुटली नाही पाहिजे, ते शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. एक शिवसेना प्रमुख, त्यांच्या अंत्ययात्रेला 25 लाख लोक आले होते. 25 लाख. मी त्या चिठ्ठीजवळ होतो, मी तिथं होतो, माझ्या हाताने त्या उचललं होतं. त्यांचे विचार कधी गाडता कामा नये. ज्यांनी सत्तेसाठी आता युद्ध करायला लागलेत, जे सत्तेसाठी इकडे तिकडे धाडे कुरवायला लागलेत, त्यांना पण धडा द्यायचा आहे. इथलच्याही कार्यकर्त्यांना सांगेल, पुन्हा सांगेल, आपसामध्ये नको आपल्याला भांडण. आपला लढा दुसऱ्याशी आहे, आपला लढा आपसात नाहीये. तुझं डोकं फुटलं काय, माझं डोकं फुटलं काय, त्रास आपल्याला होणार आहे. आपण सगळं एक राहिलं पाहिजे, एकजुटीने तुम्ही राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा पदमपुऱ्यावर माझा एक वेगळा विश्वास आहे. या पदमपुऱ्यामधला इतिहास घडवणारा हा पदमपुरा आहे. आम्ही या वट्यावर बसणारे आम्ही कार्यकर्ते होतो. खैरेचे स्कूटर रात्री 11:30 वाजले तर आम्ही महत्वाचे लॅम्ब्रेटा बस गए, चलो यार. इथे बसणारे आम्ही लोक आहोत. आणि त्या वट्यापासून सुरुवात झालेले लोक आज आम्ही राजकारणामध्ये या टोकाला आलो. हा तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून मला विश्वास आहे या पदमपुऱ्यातून इतकी लीड मिळाली पाहिजे की मला सांगताना अभिमान तर वाटला पाहिजे ना. ज्यांच्या विरोधात मी बोलतो त्यांना मला एकदा दाखवू द्या, ये है पदमपुरे का आवाज, हे आमचा आवाज आहे, हे आम्ही करून दाखवू शकतो. बेटा तू उधर, गली में भी शेर नहीं रहा, अभी गली में भी कुत्ता हो गया, भाग रहा है. आज पेपरला वाचलं ना तुम्ही, एकही माणूस नाही गेला त्या बंगल्यासमोर, सगळं काय. म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र राहाल. मला आणखीन एक सभा आहे, नंदू घोडेले कदाचित मागून असं म्हणत असेल की क्या होगा क्या होगा क्या होगा. कांचनवाडीला जायचंय आम्हाला, म्हणून ते गेले पुढे. म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, याच्यानंतर तुम्ही जे काही मतदान कराल, खऱ्या अर्थानं मी माझ्या आयुष्यामध्ये तुमचं मनापासून ऋणी. इतकी मोठी गर्दी, इतके मोठे लोक या थंडीत सुद्धा बसले, तुमचं मनापासून आभार. 15 तारखेला एकच निशाण, धनुष्यबाण. जय हिंद, जय महाराष्ट्र.